नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला आहे, नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यामध्ये नाल सरोवर पक्षी अभयारण्य आहे. लक्षात ठेवा, जर असा प्रश्न आला, नाल सरोवर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, हे अभयारण्य अहमदाबाद पासून सुमारे 64 किमी अंतरावर सानंद गावाजवळ आहे. कोणत्या गावाजवळ? सानंद गावाजवळ. गुजरातमधील सर्वात मोठे पाणथळ पक्षी अभयारण्य आहे. लक्षात ठेवा, नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे गुजरातमधील सर्वात मोठे पाणथळ पक्षी अभयारण्य आहे. तसंच या अभयारण्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथे विविध प्रकारचे पक्षी आढळतात. नाल सरोवर अभयारण्याची स्थापना कधी झाली? तर 1969. 1969 मध्ये याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. लक्षात ठेवा, नाल सरोवर अभयारण्य स्थापना 1969. पुढील प्रश्न पहा. इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची उपनदी आहे इंद्रावती. पुढचा प्रश्न, इंद्रायणी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा. विद्यार्थी मित्रांनो, पेपरला जर प्रश्न आला तर 100% तुम्हाला या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. पहा, या ठिकाणी इंद्रावती आहे, या ठिकाणी इंद्रायणी आहे. इंद्रावती जर म्हटलं तर गोदावरी नदीची उपनदी आहे आणि इंद्रायणी म्हटलं तर कृष्णा नदीची उपनदी आहे. जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगतो. पहा, या ठिकाणी इंद्रायणी शेवटी काय आहे? न आहे, न बाणाचा. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे, इंद्रायणी शेवटी न बाणाचा न आहे आणि ती कृष्णा नदीची उपनदी आहे आणि कृष्णामध्ये शेवटी सुद्धा न आहे. यावरनं छोटीशी ट्रिक लावून तुम्ही लक्षात ठेवू शकता. इंद्रायणी शेवटी न, कृष्णा शेवटी न, मग असं लक्षात ठेवायचं आहे. कारण इंद्रायणी इंद्रावती या ठिकाणी कन्फ्यूज होणार नाही. जर इंद्रावती हे लक्षात राहत नसेल तर इंद्रावती शेवटी काय आहे? शेवटून 2 नंबरचं अक्षर काय आहे? व आहे. आणि गोदावरीमध्ये सुद्धा शेवटून 2 नंबरचं अक्षर काय आहे? व आहे. यावरनं व अशी जोडी लक्षात ठेवायची आहे. पहा, इंद्रावती गोदावरी म्हणजे बरोबर 3 नंबरला व आहे आणि गोदावरीमध्ये सुद्धा 3 नंबरला व आहे. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण तुम्ही किती अभ्यास करा, प्रत्यक्ष पेपरला बसल्यानंतर आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. इंद्रावती, इंद्रा व गोदा व वरी असं लक्षात ठेवा. कृष्णा इंद्रायणी शेवटी न आहे, कृष्णा शेवटी न आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. प्रवरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची उपनदी आहे प्रवरा. दूधना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी. लक्षात ठेवा, प्रवरा नदी आणि दूधना नदी या दोन्ही नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. हे दोन्ही प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे? तर सातपुडा डोंगर आहे. वारंवार हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवा. ओके. क्योटो करार कशाशी संबंधित आहे? तर पर्यावरणाशी संबंधित क्योटो करार आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारताचे प्रमुख अन्न कोणते? तर भात. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील कोणते शिखर सर्वात उंच आहे? तर अस्तंभा. अस्तंभा. पुढे पहा. भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर तामिळनाडू.
भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? तर 67%. भारतात जलमनुष्य म्हणून कोणास ओळखले जाते? तर राजेंद्र सिंह यांना जलमनुष्य म्हणून ओळखले जाते. असाही प्रश्न येईल, भारतात वॉटरमॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर राजेंद्र सिंह. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण तोंडी पाठ केलेलं असतं जलमनुष्य राजेंद्र सिंह, जलमनुष्य राजेंद्र सिंह. पण हेच जर आपल्याला असं आलं वॉटरमॅन, वॉटरमॅन, त्याचा अर्थ मराठीत तोच होतो. मग असं सुद्धा पाठांतर करून ठेवायचं, वॉटरमॅन राजेंद्र सिंह, जलमनुष्य राजेंद्र सिंह. आलं लक्षात? नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर 15 तालुके आहेत. लक्षात ठेवा, नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण तालुके आहेत 15. विद्यार्थी मित्रांनो, मला कमेंट करून लगेच सांगायचं आहे, सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा कोणता आहे? सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा कोणता? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी आले होते? तर 72. किती? 72. पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? तर वी. रा. शिंदे. वी. रा. शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना केली. लक्षात ठेवा, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र कोठे आहे? राजमहेंद्री या ठिकाणी, आंध्र प्रदेशमध्ये. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी. केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र कोठे आहे? पुणे या ठिकाणी. केंद्रीय ताग संशोधन केंद्र कोठे आहे? बराकपूर या ठिकाणी, पश्चिम बंगालमध्ये. लक्षात ठेवा, ताग संशोधन केंद्र बराकपूर आणि मधुमक्षिका संशोधन केंद्र पुणे. पुढील प्रश्न पहा, ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन, त्याला काय म्हणतात? तर खडकाळ म्हणतात. काय म्हणतात? खडकाळ. ज्या जमिनीमध्ये पीक येत नाही अशी जमीन, यासाठी कोणता शब्द आहे? तर खडकाळ. ओके. पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते? तर 15 दिवसाला. लक्षात ठेवा, पाक्षिक हे दर 15 दिवसाला प्रकाशित होते. झाड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पादप. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी वन लाईनर स्वरूपात प्रश्न तयार केलेले आहे. हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी असा प्रश्न होता, झाड या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? तुम्हाला 4 पर्याय होते, परंतु हाच प्रश्न वन लाईनर स्वरूपात मी तयार केला. झाड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? थोडंसं समजून घ्या. नाव मोठे पण लक्षण खोटे या म्हणीचा अर्थ काय होतो? विद्यार्थी मित्रांनो, भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची म्हणजेच नाव मोठे, लक्षण खोटे. लहानपणी मी प्राणायाम करत असे या वाक्यातील काळ ओळखा. आता लहानपणी मी प्राणायाम करत असे, असे ना, मग भूतकाळ. मग कोणता भूतकाळ? रीती भूतकाळ. ओके. पागा या शब्दाचा अर्थ काय होतो? तर घोड्यांना ठेवण्याची जागा, म्हणजेच घोडे बांधण्याची जी काही जागा असते त्या जागेला पागा असे म्हणतात. हा प्रश्न खूप वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. 5 ते 7 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे पहा, विरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर आसक्ती. विरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आसक्ती. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ सांगा. तर दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे. इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय? दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे. सम्राट या नावाचे विरुद्धलिंगी नाम कोणते? तर सम्राज्ञी. सम्राट या नामाचे विरुद्धलिंगी नाम कोणते? सम्राज्ञी. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित प्रश्न पाहायचा आहे. काय विचारला आहे? विरुद्धलिंगी. विरुद्धलिंगी, विरुद्धार्थी नाही. कधी कधी घाईघाईमध्ये आपण प्रश्न वाचतो आणि पहिलाच पर्याय त्या ठिकाणी आपल्याला सम्राट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दिलेला असतो आणि प्रश्न असतो विरुद्धलिंगी नाम ओळखा. आपण पटकन पहिला पर्याय क्लिक करतो आणि आपलं चुकतं, कारण विरुद्ध शब्द आहे पण लिंगी सांगितलेला आहे, विरुद्धार्थी नाही.
सम्राट या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द सम्राज्ञी आहे. सोपं जरी वाटत असलं मित्रांनो, पण घाई गडबडीमध्ये आपल्याकडून चूक होते म्हणजे होतेच. प्रश्न सोपा असतो पण तरी सुद्धा आपण पटकन वाचतो, विरुद्ध विरुद्ध विरुद्ध, पटकन आपण क्लिक करतो आणि आपलं उत्तर चुकतं. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थित वाचायचा आहे. ओके. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना असे म्हणतात. म्हणजे काय म्हणतात? तर भाषेचे अलंकार म्हणतात. काय म्हणतात? भाषेचे अलंकार म्हणतात. कोणत्या आयोगाला सुपर कॅबिनेट म्हणतात? तर नियोजन आयोगाला सुपर कॅबिनेट म्हणतात. केंद्र आणि राज्यांमधील आर्थिक संबंध कोण ठरवते? तर वित्त आयोग. मुंबई आणि कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर 1862. 1862. अशोक मेहता समितीची स्थापना कधी झाली? तर 1977. 1977 अशोक मेहता समितीची स्थापना. हडप्पा संस्कृतीतील लोकांची सामाजिक व्यवस्था कशी होती? तर समतावादी होती. कशी होती? समतावादी. हडप्पा संस्कृतीतील कोणत्या पुरातत्वीय स्थळाला सिंधची बाग म्हटले जाते? तर मोहेंजोदारो. मोहेंजोदारो. हडप्पा संस्कृती कोणत्या वर्षी शोधली गेली? तर 1921. प्रश्न महत्वपूर्ण आहे. रेल्वे पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे. हडप्पा संस्कृती कोणत्या वर्षी शोधली गेली? 1921. हडप्पा संस्कृतीत कोणत्या देवतेला सर्वात जास्त आदर होता? तर पशुपती. पशुपती. हडप्पा समाज कोणत्या वर्गात विभागला गेला होता? तर विद्वान, योद्धे, व्यापारी आणि कामगार. हडप्पा समाज हा विद्वान, योद्धे, व्यापारी आणि कामगार या वर्गात विभागला गेला होता. सिंधू संस्कृतीचे सर्वात योग्य नाव काय होते? तर हडप्पा संस्कृती. सिंधू संस्कृतीचे सर्वात योग्य नाव काय होते? हडप्पा संस्कृती. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे जे प्रश्न तलाठी भरती, वनरक्षक भरती, पोलीस भरतीमध्ये विचारले गेले होते ते सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला प्रामाणिकपणे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.